महामार्गावर सापळा रचून 2 सराईत आरोपींना वाहनांसह अटक करत 31,84,80,00,000 रुपये किमतीचा 15 किलो 924 ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ गुन्हे शाखा घटक 2 भिवंडी पथकाने जप्त केला आहे। पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाहन रांजोली भिवंडी बायपास जवळ या ठिकाणी 2 इसम अंमली पदार्थ विक्रीकरिता येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे। सदर छापा दरम्यान तन्वीर अहमद कमर, अहमद अन्सारी व महेश हिंदूराव देसाई या 2 तरुणांना पोलिसांनी अटक केली। सदर आरोपी ठाणे मुंबई परिसरातील अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी घेऊन आले होते। आणखीन आरोपी शामिल असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यांचा तपास करत आहेत। या गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार ही आरोपी तन्वीर याची असून BMW कारबाबत अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहेत। आरोपी तन्वीर अहमद कमर, अहमद अन्सारी या विरोधात यापूर्वी मुंब्रा पोलीस ठाणे, डायघर पोलीस ठाणे, बायखळा पोलीस ठाणे अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर आरोपी महेश हिंदूराव देसाई याच्यावरती देखील कोल्हापूर येथील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस शिपाई अमोल इंगळे, पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की 2 इसम हे भिवंडी परिसरामध्ये मेफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, API माळी आणि त्यांच्या टीमनं ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। एक तन्वीर अहमद अन्सारी राहणार मुंब्रा ठाणे आणि महेश देसाई राहणार उल्हासनगर ठाणे या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडून 15 किलो 294 ग्रॅम एमडी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। त्याचबरोबर 2 4-चाकी वाहने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 32 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। दोन्ही आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत दिनांक 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे। या दोन्ही आरोपींवर पूर्वी NDPS अन्वये तन्वीर अहमदवर 3 गुन्हे दाखल आहेत आणि महेश देसाईवर 4 गुन्हे दाखल आहेत। या दोन्ही आरोपींची पार्श्वभूमी ही अंमली पदार्थ विक्री किंवा अंमली पदार्थ सिंडिकेटच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक हे सदरचा एमडी मेफेड्रॉन अंमली पदार्थ कुठून घेऊन आले, त्याचबरोबर हा अंमली पदार्थ कुठे बनवला, त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती, या पूर्ण अंमली पदार्थ विक्री रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये कोण कोण अजून ड्रग पेडलर समाविष्ट आहेत किंवा खरेदी विक्री करणारे कोण इसम आरोपी समाविष्ट आहेत, या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करीत आहोत। अजून यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये आंतरराज्य इतर राज्यामधील देखील काही आरोपी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहेत। ही आंतरराज्य एक टोळी असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आलेले आहे। त्या अनुषंगाने जे गाडीचे मालक कोण आहेत किंवा गाडी कुणाच्या नावावर आहे, त्याच्यावर काय स्टिकर आहेत, त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे।